तर बघा संध्याकाळचा टाइम झालेला आहे आणि माझी चालली स्वयंपाकाची संध्याकाळच्या गडबड। ही काय इकडं डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ कशाला घेतली ही सांगतेच मी तुम्हाला। त्याच्या पहिले हे सांगते की ही काय इकडं लावलेलं आहे तर राजमा शिजायला। आता शिजाय कशासाठी लावलाय तर राजम्यामधला भात करणार आहे मी, त्यामुळं पहिल्या 1-2 शिट्ट्या घेणार आणि नंतर त्याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहे। तर ह्या बघा डाळी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून हे काय अशी भिजत ठेवणार आहे। आता थोडक्यात तुम्ही ओळखलेलंच असणार आहे कशासाठी भिजवते डाळ, तरी पण मी सांगते तुम्हाला। तर मी आहे ना डाळ मेंदू वड्यासाठी भिजवून ठेवते, म्हणजे संध्याकाळचीच भिजत घालते। कधी पण करताना मेंदू वडं मी संध्याकाळचीच भिजत घालते। तर ह्या बघा इकडं आपल्या कारागिरांचं काय चाललं या ते बघूया। मला वाटलं अभ्यास करतात, ही तर चांगलं यांचं खेळणं चाललं या। आर्याचं काय चाललं या काम काय कळा ना। आणि इकडं शौर्य तर साबणच घेऊन बसला या खेळायला। ही काय इकडं तर चला आता ह्यांना खेळू द्या, आपला मी स्वयंपाक करून घेते। हे बघा ह्यानी साबणाचं काय करतोय काय कळा ना, साबणाचं काय करतोय ती। आणि शौर्य आणि आर्य आहे ना आपली दोघंच खेळतात बरं का। ही बाहेर कुठं कुठल्या पोरातनी खेळायला जात नाहीत अजिबात। त्यांना दोघांनाच खेळायला आवडते, म्हणजे काही पण खेळ म्हणा काय म्हणा ती त्यांची दोघंच खेळतात। म्हणजे त्यांना पहिल्यापासून आहे ना जास्त पोरांची अशी सवय नाही, म्हणजे जास्त मुलांची अशी बाहेर जाऊन मुलं म्हणजे आर्य पण नाही जात बाहेर, शौर्य पण नाही, घरातच ती त्यांची दोघंजण बहीणभाऊ खेळतात। हे काय असं काय नाही काय खेळतात। हे बघा आता हे काय खेळतात बरं, मला आवाज दिलाय बरं का यांनी की मम्मी हे बघा आम्ही काय केलं या। तर हे बघा आहा लय ना भारी केलं। हे बघा असं काय नाही का, ही दोघंच खेळतात, तिसरं कुणी ह्यांच्या बुद्धी नसते खेळायला। लहानपणापासून त्यांना सवय आहे बरं का दोघांना की आपलं दोघं जणच बहीण भाऊ खेळतात। तर बघा इकडं माझा भात झालेला आहे। आता हा सकाळचा व्हिडिओ आहे। हे बघा तर डाळ जी आपली रात्री भिजत टाकली होती तर हे बघा अशी डाळ भिजलेली आहे। आणि आता काय करणार आहे हे पाणी सगळं वरचं जे फेस आहे ते सगळं येळून घेणार आहे आणि 1-2 पाण्याने अजून पण चांगली स्वच्छ धुवून घेणार आहे डाळ। हे बघा चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यासाठी मी आलं आणि 4-5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत वाटण्यासाठी। हे बघा वाटून सुद्धा आपली डाळ झालेली आहे, चांगली बारीक मस्त लोण्यासारखी वाटून झालेली आहे। आणि ते आलं आणि मिरच्या पण ह्याच्यामध्ये डाळीमध्ये मी टाकून दिलेल्या आहेत। आणि हे बघा इकडं चटणी केली शेंगदाण्याची म्हणजे पातळ चटणी केली त्या मेंदूवड्याबरोबर खायला। पोरं म्हणत होती हे सांबर पण कर, पण सांबराला माझ्याकडे सामानच नव्हतं, त्यामुळं म्हणलं सांबर कॅन्सल केलं। आणि चटणी बरोबर पण चांगलं लागतात बरं का एवढं, तर म्हणलं आता खा चटणी बरोबर। हे बघा सगळ्यांचं खाऊन पिऊन झालेलं आहे, एकच वडा राहिला आहे, 3 तळायला ठेवले तर ते माझ्यासाठी आहे इथं। आणि इकडं पोहे पण केलं होतं, नुसतं वड्यांवरतीच नाही चालत आमच्या घरात, प्रत्येकाचं वेगळं वेगळं डिमांड असते, त्यामुळे मग पोहे पण केलं होतं। आणि हे काय वडं आता 3 आहेत, एक आहे ते 3 हे 3 आणि ते 4 आपलं वडं हे माझ्यासाठी येतं। आता सगळ्यांचं खाऊन पिऊन झालेलं आहे। तर बघा संध्याकाळचा टाईम आणि हे बघा इकडं मी बिर्याणी केलेली आहे। तर बघा रविवारचा अख्खा दिवस माझा स्वयंपाकातच जातोय, खाणं पिणं आणि धुणं भांडी ह्यातच माझा अख्खा दिवस जातो या। हे काय इकडं भजे केलेले आहेत। आता कुणासाठी तर शौर्यसाठी। शौर्य आहे ना काहीही नॉनव्हेज खात नाही, मग त्यासाठी काहीतरी वेगळं करायलाच लागतं या। तर घरात तसं तर कोणच एवढं नॉनव्हेज खात नाही बरं का।